नमस्कार मंडळी, मी अहिल्यानगरीतून सविता. अहिल्यानगरीतून शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्टवर जाताना कोल्हार गावात प्रवेश करण्याआधी प्रवरा नदी लागते. हिलाच अमृतवाहिनी प्रवरा असे म्हणतात. ही प्रवरा नदी पुढे कायगाव टोका येथे गोदावरीस मिळते. कोल्हारला डावीकडे तयार केलेल्या चुली दिसायच्या. यावेळी ठरवले की एखादी चूल घेऊनच जायची. प्रवरा नदीच्या काठावरील हे गाव श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर म्हणून ओळखले जाते. ज्या दुकानासमोर आम्ही थांबलो ते दुकान कविता विजय दळवी यांचे होते. चूल घेताना मातीची चूल घ्यावी की सिमेंटची चूल घ्यावी असा आम्हाला संभ्रम पडला. आम्ही सिमेंटची चूल घेतली. कविता त्यांच्या दुकानामध्ये छान रांजण, मोठे माठ, काही कुंड्या पण होत्या. काही ठराविक गोष्टी छोट्या गावामध्ये अगदी सहज मिळतात आणि योग्य त्या किमतीत सुद्धा मिळतात. त्याच रस्त्याने थोडेसे पुढे आल्यावर देवी भगवती मंदिर लागते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 शक्तिपीठांचे एकाच वेळेस तेथे दर्शन होते. चूल घेतल्यापासून चुलीवर काय काय बनवायचे याची सर्वानुमते यादी ठरवली. मंडळी, अहिल्यानगरीतून सविता या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अगदी जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवाई. आपण व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच यूट्यूब त्या व्हिडिओची दखल घेतं आणि पुढे पाठवतो. चुलीवर लोखंडी कढई ठेवण्याआधी कढईला बाहेरून मातीचे लिंपण करणे आवश्यक असते. यामुळे काम झाल्यावर कढई स्वच्छ करताना सोपे जाते. जर लिंपण केले नाही तर कढई स्वच्छ करताना हाताला चुलीची काजळी लागते आणि हात काळे होतात. काळजी अशी घ्यायची की लिंपलेली माती कढईच्या आत जाता कामा नये. चला तर मग कढई मातीने लिंपून तयार झाली. तसे चूल पेटवणे म्हणजे नवख्यांना आव्हानच आहे. दूर न होता चूल पेटवणे हे कौशल्याचे काम आहे. बागेतील काटक्या आणि पाचोळा गोळा करून चूल पेटवली. यादीप्रमाणे पहिला नंबर लागला तो मिरचीच्या ठेचाचा. मिरच्या परतत असताना त्या उडू शकतात तशी काळजी घ्यायची. आधीच तेलात भाजलेले दाणे आणि तळलेला लसूण मिरचीमध्ये घातला. मातीच्या छोट्या गाडग्याने कढईत मिरची, दाणे, लसूण आणि मीठ ठेचले. बघा कसे ठेचले ते. मुलींना नवीनच ठेचण्याचा प्रकार कळाला. काही वेळेस कुटून आणि काही वेळेस ठेचून हा ठेचा बारीक केला. वास तर खूप छान सुटला होता आणि थोडासा ठसकाही लागत होता. मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार झाला. आता नंबर होता डाळ पालक करण्याचा. यासाठी पालक आणि टॅमॅटो आमचे कापून चिरून तयार होते. त्याच कढईत थोडेसे तेल घालून फोडणी टाकून पालक आणि टॅमॅटो टाकले. त्यामध्ये वरतून कांदा टाकला. मूग आणि तुरीच्या डाळीचे वरण तयार होते. पालक, टॅमॅटो, कांदा यांना एकत्रित वाफ घेतल्यानंतर थोडा ठेचा, मीठ, हळद, धणे, जिरेपूड टाकले. चुलीच्या ज्वाळा कढईबाहेर येत होत्या तसे कढईतील भाजी हलवून खाली लागत नाही ना हे सारखे पाहावे लागत होते. तर मंडळी, हा व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा. त्यात मूग आणि तुरीच्या डाळीचे वरण टाकले. झाकण ठेवले. झाकणावर पाणी टाकले. मंडळी, रानभाजी पाथरी या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे मला आणखीन व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळाली. याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मंडळी, डाळ पालक होत असताना चुलीच्या ज्वाळेमध्ये बटाटे भाजण्यासाठी टाकले होते. ते छान भाजून निघाले आहेत. मीठ लावून हे बटाटे खायला खूप छान लागतात. हे बटाटे ॲल्युमिनियम फॉइलच्या कागदामध्ये गुंडाळून त्यांना ज्वाळेमध्ये टाकले होते. मिरचीचा ठेचा आणि डाळ पालक
यांची कृती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इकडे डाळ पालक तयार झालेला आहे, पण गूळ घालण्याची माझी सवय काही जात नाही. तुम्हाला आवडत असेल तर गूळ घालू शकता. आपला डाळ पालक तयार आहे. मंडळी, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.